नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। नांदुराचा रेल्वे गेट प्रश्न अखेर सुटला। 209 कोटींच्या मेगा प्रस्तावाला मंजुरी। आमदार चैनसुख संचेती यांच्या पाठपुराव्याला मोठे यश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा। नागरिकांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम। नांदुरा शहराच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि बहुप्रतीक्षित ठरलेला रेल्वे गेटचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून तब्बल 209 कोटी रुपयांच्या मेगा प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि नागरिकांची होणारी गैरसोय यामुळे चर्चेत असलेल्या या प्रश्नावर आता ठोस मार्ग निघाल्याचे चित्र आहे। या महत्त्वाच्या कामासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय परिवहन व सडक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी हा प्रश्न प्राधान्याने लावून धरला। अखेर त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाल्याने हा बहुचर्चित प्रश्न मार्गी लागला आहे। नांदुरा रेल्वे गेट परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती। शालेय विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, नोकरदार तसेच रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन सेवांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत होता। नागरिकांकडून वारंवार मागणी होत असतानाही हा प्रश्न वर्षानुवर्षे रखडला होता। मात्र आता 209 कोटी रुपयांच्या मंजूर प्रस्तावामुळे नांदुराच्या विकासाला नवी गती मिळणार असून वाहतुकीचा वेग वाढणे, वेळेची बचत होणे आणि शहराच्या भविष्यातील पायाभूत सुविधांना बळ मिळणे अपेक्षित आहे। शब्द नाही, काम बोलतने। अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याने नांदुरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून हा निर्णय शहरासाठी विकासाचा नवा टप्पा मानला जात आहे। मलकापूर मतदारसंघातील नांदुरा येथील रेल्वे क्रॉसिंगवर मोठ्या प्रमाणात पुलाच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे। या आरोग्याच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासन आणि नॅशनल हायवे यांनी जवळपास 209 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा मंजूर केलेला आहे आणि आज नांदुरा येथे या बांधकामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे। रेल्वे क्रॉसिंगवरच्या या पुलाला आणि अंडरपासला तयार करण्याचा कालावधी हा जवळपास 18 महिन्याचा राहणार आहे आणि यामुळे पुलाच्या बांधकामामुळे जी वाहतूक तासनतास थांबत होती त्यामुळे रुग्ण, ॲम्ब्युलन्स आणि विद्यार्थ्यांच्या बसेस, त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना जी अडचण निर्माण होत होती ती आता दूर होणार आहे। याकरता आम्ही अनेकदा राष्ट्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या अनेकदा भेटी घेतल्या, अनेकदा निवेदनं दिली। त्याचबरोबर रेल्वे मंत्री माननीय श्री अश्विनजी वैष्णव यांना सुद्धा निवेदनं दिली आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा या कामाकरता आपल्याला सहकार्य केले आणि यामुळे आज हे पुलाचं बांधकाम जे आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं आणि जळगाव जामोद मतदारसंघाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे आणि ते काम आता होत आहे, हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे। म्हणून मी आपल्या देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, देशाचे रेल्वे मंत्री
आदरणीय अश्विनजी वैष्णव आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी या महत्त्वपूर्ण कामाला एक प्रकारे पूर्ण करण्याकरता सहकार्य केले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.